मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला म्हणतो, मला तुमची लाज वाटेल असं कधीही शक्य नाही. आज माझे सर्व फ्रेंड्स सक्सेसफुल असतील, ते सर्व तुमच्यासारखेच आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत मस्त ॲडजस्ट व्हाल, अगदी मस्त मिक्सअप व्हाल, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यावेळी सायली अर्जुनकडे पाहतच राहते. मग आता ती म्हणते, पण आज तुमचा खूप खास दिवस आहे आणि तुम्हाला खराब करायचा नाही आहे. मग अर्जुन म्हणतो की जर तुम्ही आज आला नाहीत ना तर माझा दिवस खरंच खराब होईल, आणि जर तुम्ही आज माझ्यासोबत आलात, माझ्या मित्रांना भेटलात, तर तो माझ्या आयुष्यातील एकदम स्पेशल दिवस होऊन जाईल. मी तर खूप एक्साईट आहे. कधी एकदा मी तुम्हाला माझ्या मित्रांना भेटवतोय आणि सर्वांनाच ओरडून ओरडून सांगतोय की माझी बायको माझ्यासाठी किती स्पेशल आहे आणि ती जगातील अगदी बेस्ट बायको आहे. तेव्हा सायली खूप आनंदाने अर्जुनकडे पाहत असते. त्यावेळी सायली विचारते, तुम्ही खरंच असं सर्वांना सांगाल का? अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स यस, मी नक्की सांगणार. आजचा दिवस हा स्पेशल दिवस मला फक्त आणि फक्त तुमच्यासोबत घालवायचा आहे, त्यामुळे प्लीज माझ्यासाठी चला ना तुम्ही, असं म्हणून तो तिला रिक्वेस्ट करत असतो. सायली म्हणते, रिक्वेस्ट करू नका, मी नक्कीच येईल तुमच्याबरोबर. मी उगीच काहीतरी विचार करत होते, मी अगोदर पटकन आवरून घेते. तेव्हा अर्जुनला खूपच आनंद होतो. नाकाला हात लावत दॅट्स लाईक गुड गर्ल असं म्हणतो. सायली पुन्हा एकदा अर्जुनकडे पाहतच राहते. आता इकडे रियुनियन पार्टी सुरू झालेली असते. अर्जुन आणि सायली तितक्यात तेथे येतात. अर्जुन हे गाईज असं म्हणतो आणि सर्वांना भेटतो, मिठी मारतो. पण सायली आता खूप कौतुकाने त्याच्याकडे पाहत असते. सर्व फ्रेंड्स आता त्याला भेटत असतात. त्यावेळी आता सायली गालातल्या गालात मात्र हसू लागते. आता सर्वांना भेटल्याचा आनंद अर्जुनच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो. त्यानंतर त्याची मैत्रीण म्हणते, अर्जुन, तू कॉलेजमध्ये दिसत होता त्याच्यापेक्षाही जास्त हँडसम आत्ता दिसतोय. अर्जुन आता हसू लागतो. सायलीला आता काहीच ऑड वाटत नसतं. ती अर्जुनकडे पाहत असते, कारण अर्जुनच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून चेहरासुद्धा खुललेला असतो. त्यानंतर अर्जुनची मैत्रीण म्हणते, मला तर ही रियुनियन पार्टी वाटतच नाही आहे, कारण ही फ्रेशर्स पार्टी वाटते आहे. त्यातच तेथे आता मानसी येते आणि हे गाईज असं म्हणून ती पहिल्यांदा अर्जुनकडेच जाते आणि त्याला मिठी मारते, त्याला भेटते. सायली आश्चर्याने आता त्या दोघांकडे पाहतच राहते. सायलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनच आता बदलून जातात. मानसीची मैत्रीण विचारते, काय गं, तू US ला होती ना? तेव्हा ती म्हणते, हो होते US ला, एका प्रॉपर्टीच्या कामासाठी मी इकडे आली आहे. मानसी विचारते, माझी ती केस हँडल कोण करते माहिती आहे का? सर्वजण विचारतात, कोण? ती म्हणते, अर्जुन सुभेदार, असं म्हणून ती पुन्हा एकदा त्याला मिठी मारते. तर इकडे सायलीला आश्चर्य वाटतं की सारखी ही काय त्यांच्या जवळ जातीये. त्यावेळी अर्जुनचा मित्र म्हणतो, इथे तुम्ही दोघांनी मिळून आम्हाला सरप्राईजच दिलं म्हणायचं. मानसी म्हणते, हो, मग आता कॉलेजमध्ये जसे तुम्ही सरप्राईज द्यायचाच तसं आत्ताही दिलं, असं म्हणून सर्वजण ओरडतात. त्यानंतर अर्जुनचा मित्र म्हणतो, बाय द वे अर्जुन, तुझं लग्न झालं आहे हे आम्हाला माहीत आहे, पण तुझी बायको कुठे आहे, आम्हाला ओळख तरी करून दे. अर्जुन म्हणतो, हो देतो ना, असं म्हणून तो आता सायलीला घ्यायला चाललेला असतो. पण त्याच्या अगोदर मानसीच जाते आणि सायलीचा हात पकडून तिला घेऊन येते. सर्वांना सांगते की ही माझ्या जुजूची बायको आहे, असं म्हणून ती त्याच्या गालाला हात लावते. सायली पुन्हा एकदा मानसीकडे पाहतच राहते. आता मानसी सर्वांना म्हणते, किती सिंपल आणि क्यूट आहे ना? तेव्हा सर्वजण हो म्हणतात आणि हाय सायली असं म्हणून तिला भेटतात. आता तेवढ्यातच चैतन्य आणि साक्षीची एंट्री होते. दोघेही एकमेकांच्या हातात हात घालूनच तेथे आलेले असतात. अर्जुन म्हणतो की हाय गाईज, मी आलो. सर्वांनाच खूप आनंद होतो. चैतन्य पुढे जातो तर त्याचे सर्व मित्र चैतू असं म्हणून त्याला भेटतात. त्यावेळी आता मानसी पुढे जाते आणि म्हणते, चैतू, अरे तू किती दिवसांनी मला भेटतोय. मग आता तो विचारतो, तू कधी आलीस US वरून? मग आता मानसी विचारते, काय रे, तुला अर्जुनने सांगितलं नाही का मी इथे आली आहे ते? आता अर्जुनला खूप राग आलेला असतो, कारण चैतन्य हा साक्षीबरोबरच तेथे आलेला असतो. अर्जुन सायलीचे चेहरे लगेच पडतात. चैतन्य मानसीच्या त्या प्रश्नाचं उत्तरच टाळतो आणि लगेच साक्षीची ओळख करून देत, माय ब्युटिफुल गर्लफ्रेंड आणि होणारी बायको अशी करून देतो. त्यावेळी सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात. अर्जुन आणि सायलीला मात्र खूप राग आलेला असतो. तर अर्जुनचा जो एक मित्र असतो तो सारखा साक्षीकडे पाहत असतो.
त्यानंतर चैतन्य सर्वांची गळाभेट घेत असतो. अर्जुन जवळ येतो पण थोडा मागे होतो. पण कुणासमोर आता तमाशा नको म्हणूनच चैतन्य हाय असं म्हणून अर्जुनच्या मध्ये हात मिळवतो. नंतर चैतन्य हा साक्षीची ओळख केदार आणि मानसी बरोबर करून देतो. तर केदार साक्षीच्या हातामध्ये हात मिळवताना सुद्धा तिच्याकडे खूप संशयित नजरेने पाहत असतो. त्यावेळी हे जयवीरू असे शांत शांत का आहेत असं सर्वजण विचारू लागतात. ते चैतन्य आणि अर्जुनबद्दलच बोलत असतात. मग मानसी पुढे जाते आणि म्हणते ते दोघेही जयवीरू नाही आहेत, ते माझे करण अर्जुन आहेत. पण ते दोघे एकमेकांबरोबर का बोलत नसतील असं म्हणून त्या दोघांना ती विचारत असते. मानसी अर्जुनला सारखीच विचारत असते अरे झालं काय. पण अर्जुन आता तो विषयच टाळतो आणि म्हणतो आपण काय फक्त कंपाऊंडच रेंटवर घेतलंय का. आतलं जर हाऊस आपण रेंटवर घेतलं असतं तर मग आपल्याला बसून गप्पा मारता आल्या असत्या. तेव्हा सर्वजण हसतात आणि तो विषयच टाळतो. त्यानंतर अर्जुनची मैत्रीण म्हणते चला आपण आतमध्ये जाऊयात. तेव्हा सर्वजण आतमध्ये जायला निघतात. केदार मात्र साक्षीकडे पाहतच असतो. साक्षी त्याच्यापासून आपली नजर चोरत असते. तेव्हा दुसरा मित्र केदारला विचारतो काय रे तू इथेच का उभा राहिला. मग आता केदार म्हणू लागतो अरे ती चैतन्याची जी गर्लफ्रेंड आहे ना साक्षी, तिला मी कुठेतरी पाहिलंय पण आता एक्झॅक्ट लक्षातच येत नाहीये नक्की तिला कुठे पाहिलं आहे. तेव्हा तो म्हणतो एवढा विचार करू नकोस, चल आतमध्ये. आता सर्वजण आतमध्ये येतात. अर्जुन त्याच्या मित्रांमध्ये अगदी मिसळून गेलेला असतो. चैतन्य अर्जुन एकमेकांपासून लांबच असतात. चैतन्य साक्षीबरोबरच असतो तर सायली आपली बाजूला उभी असते. अर्जुन त्याच्या मित्रांबरोबर गप्पा मारत असतो. तिथे खूप छान अशी सारी व्यवस्था केलेली असते. सायलीची नजर अर्जुनवरून हटतच नाही. मित्रांना भेटून तो किती खुश आहे, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा सायली सारखा न्याहाळत असते. त्यानंतर सहजच अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं. ती एकटीच उभी असल्यामुळे तो तिच्याजवळ जातो. तिला घेऊन येतो आणि मॅकबरोबर त्याच्या बायकोबरोबर तिची ओळख करून देतो. चैतन्य आणि साक्षी मात्र जरा रागातच त्या दोघांकडे पाहत असतात. सायली आता सर्वांमध्ये अगदी छान मिसळून गेलेली असते. ती आता अर्जुनच्या मित्रांच्या बायकांबरोबर गप्पा मारत असते. दुसरीकडे नागराज हा चहा पित असतो. तेवढ्यातच सुमन तेथे येते आणि म्हणते अहो मी आज भरलं वांगं करणार आहे, मग त्याच्याबरोबर पोळ्या बनवू की तांदळाची भाकरी बनवू. मग आता नागराज म्हणतो हे बघ सुमन मी आज जेवायला नाही आहे. ती म्हणते पण अहो तुम्ही जेवायला येणार असाल ना नंतर. मग नागराज रागातच म्हणतो सांगितलं ना माझ्या मीटिंग्स आहेत महत्त्वाच्या, मी नाही आहे जेवायला आणि दोन्हीही बनव तुला बनवायचं असेल तर. मग सुमन म्हणते असं का बोलताय तुम्ही. तेव्हा तो म्हणतो मला जाऊ दे सुमन आता महत्त्वाचं काम आहे असं म्हणून तो तेथून जातो. त्यावेळी प्रियाने आता सर्व बोलणं ऐकलेलं असतं. प्रिया म्हणते हा नागोबा नक्कीच त्या मिशनवर चालला आहे, म्हणजे महिपतच्या माणसाला भेटायला. मी चांगलीच वाट लावणार आहे असं म्हणून ती आता त्याचा पाठलाग करण्याचं ठरवते. साक्षी आणि चैतन्य मात्र सारखेच त्या दोघांकडे पाहत असतात. त्यानंतर अर्जुन एक्सक्यूज मी असं म्हणून सायलीला जरा बाजूला घेऊन जातो. आता त्याच्या कॉलेजमधील सर्व फोटो आता सायलीला दाखवत असतो. म्हणतो कॉलेजमध्ये असताना मी खूप फणी दिसत होतो. सायली म्हणते नाही हां खूप छान दिसत होतात असं म्हणून ती त्या फोटोवरून हात फिरवत असते. अर्जुन मात्र तिच्याकडे खूप वेळ पाहतच असतो. त्याला पण खूप आनंद झालेला असतो की सायली माझ्या फोटोला छान म्हणाली. मग त्यानंतर फर्स्ट हेअरिंग जी झालेली असते त्याचा फोटोही अर्जुन आता तिला दाखवतो. अर्जुनचे मित्र तेथे येत त्या दोघांनाही म्हणतात इथे कसला रोमांस चाललाय. अर्जुन लगेच सायलीपासून जरा बाजूला होतो. तेवढ्यातच मानसी तेथे येते आणि म्हणते अर्जुन हा तुझ्या फर्स्ट हेअरिंगचा फोटो आहे ना. अरे तू किती छान आर्ग्युमेंट केलं होतं आणि सर्व प्रोफेसर तुझ्यावर इम्प्रेस झाले होते. त्यानंतर अर्जुनचे मित्र सायलीला एक किस्सा सांगू लागतात की अर्जुन खूप मस्तीखोर होता आणि तेवढा हुशारसुद्धा. तो आमच्याबरोबर पैंज लावून कॉलेजच्या गच्चीवर चढला होता. त्यावेळी सायली काळजीनेच म्हणते काही झालं असतं तर. तेव्हा अर्जुन म्हणतो मग तू मला कशी भेटली असती. अर्जुन पुन्हा एकदा सायलीकडे पाहू लागतो तर सायली खूप लाजत असते. त्यानंतर मानसी म्हणते अगं सायली अर्जुन नाही तर चैतूसुद्धा खूप मस्ती करायचा. चैतू कुठे आहे असं म्हणून ती चैतन्याला घ्यायला तिकडे जाते. चैतन्याला ती जेव्हा घेऊन येते आणि म्हणते बघ तुमच्या दोघांचेच किती फोटो आहेत. अर्जुन आणि तू एकमेकांना अगदी चिटकलेले असायचा, कधी एकमेकांना सोडतसुद्धा नव्हता. एवढं बोलून देखील अर्जुन चैतन्य एकमेकांकडे पाहतसुद्धा नसतात. चैतन्य साक्षीकडे पाहतो. त्यावेळी अर्जुनचा एक मित्र म्हणतो पण आता चैतन्याची जोडी ही साक्षीबरोबर आहे, तो तर तिला चिकटलेला आहे.
त्यावेळी साक्षी म्हणते नो नो असं काही नाही आहे. त्यानंतर मानसी म्हणते हे बघ साक्षी, आमचा चैतन्य किती साधा भोळा आहे आणि तू स्मार्ट आणि खूप डॅशिंग आहे. चैतन्य आता म्हणतो एक मिनिट हा मानसी, तू मला कॉम्प्लिमेंट देतीये की मला टोमणे मारत आहे. मानसी म्हणते तेच मला माहीत नाही. तर चैतन्य हसू लागतो. मग आता मागे जो केदार उभा असतो तो सारखा साक्षीकडे निरखून पाहत असतो, पण त्याला आठवतच नसतं की साक्षीला मी नक्की कुठे पाहिलंय. त्यानंतर आता सगळेजण पुन्हा गप्पा मारू लागतात. तर केदार हा साक्षीकडे पाहतच असतो. तेवढ्यातच तेथे त्याचा दुसरा मित्र येतो आणि विचारतो काय रे, तू चैतन्याच्या फ्रेंडवर लाईन मारतो की काय. त्यावेळी तो म्हणतो नाही रे, तसं नाही आहे काही, पण हा चेहरा ना खूप ओळखीचा वाटतो, मी तिला कुठेतरी पाहिलंय पण लक्षात येत नाही एक्झॅक्ट. मग आता त्याचा मित्र म्हणतो हे बघ, दुसऱ्या बॉयफ्रेंडबरोबर पाहिलं असेल तर चैतन्याला त्याबद्दल सांगू नकोस, कारण मग त्याचा ब्रेकअप होईल बिचाऱ्याचा. असं म्हणून दोघे सतत हसत असतात. दुसरीकडे रविराज हा फोनवर बोलत असतो. तेवढ्यातच तेथे प्रिया येते आणि म्हणते बाबा, मला तुमच्याबरोबर लंचसाठी सुद्धा जाता येत नाही, पण तुम्ही सतत कामामध्ये बिझी असता, मग माझ्यासाठी तुम्ही वेळच देत नाही, शॉपिंगला सुद्धा माझ्याबरोबर येत नाही. मग आता रविराज विचारतो आज तुझ्याकडे खूप वेळ आहे का, आज स्वतःहून तू विचारायला आली तेव्हा म्हटलं, आणि शॉपिंगसाठी सुद्धा आता मी हवं आहे का तुला. हा प्रिया आता नाटक करत म्हणते की आई असती तर नक्की आली असती ना, म्हणून ती रविराजला आग्रह करू लागते की आपल्या घराजवळ खूप छान एक रेस्टॉरंट आहे, तेथे आपण जाऊयात का कॉफी पिण्यासाठी. रविराज म्हणतो हो जाऊयात, नक्की जाऊयात, आणि आजचा अख्खा दिवस तुला शॉपिंग करायची असेल तरीही करूयात. ती प्रिया आता खूपच खुश होते आणि म्हणते थँक्यू बाबा, चला आपण लगेच निघूयात. तो म्हणतो अगं चावी तरी घेऊ दे. म्हणून आता ते दोघेही लगेच बाहेर पडतात. अर्जुनची मैत्रीण सायलीला म्हणते चल सायली वहिनी, आपण काहीतरी खाऊयात, कारण सर्व मेनू मी आणि पंकजनेच डिसाईड केलाय. तर सर्वजण आता गप्पा मारत असतात. तेव्हा केदार मुद्दामच साक्षीला विचारतो तू काय करतेस, तुझा लॉयर आहेस का. ती म्हणते नाही, माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. त्यावेळी मानसी म्हणते ओ कन्स्ट्रक्शनचा. तर आता अर्जुन आणि सायली तिच्याकडे आता दुर्लक्ष करू लागतात. ज्या म्हणते सायली वहिनी चल ना आपण काहीतरी खाऊयात, कारण मी आणि पंकजने सर्व मेनू डिसाईड केलाय. अर्जुन म्हणतो मग तर खायलाच पाहिजे. असं म्हणून तो आणि सायली, पंकज आणि पूजा हे सर्वजण तेथे जेवणाजवळ जातात. अर्जुन हा सँडविचेस घेतो. चैतन्य देखील तिथे आलेला असतो. अर्जुन हा सायलीला विचारतो बायको तुला काय घ्यायचं असेल ते घे. पंकज म्हणतो चक्क बायको म्हणतोस तू तिला. अर्जुन म्हणतो हो मग मी बायकोच म्हणतो तिला. पंकज म्हणतो पण मी पूजाला कधीच बायको म्हणत नाही. तेव्हा चैतन्य आणि अर्जुन बरोबरच म्हणतात तुम्ही दोघांनी लग्न केलं, छोपे रुस्तम कुठले, आम्हाला सांगितलं नाही. मग आता पंकज म्हणतो हो आम्ही लग्न केलंय. तेव्हा कॉंग्रॅट्स असं म्हणून त्या दोघांचं अभिनंदन अर्जुन आणि चैतन्य पुन्हा बरोबरच करतात. साक्षी आता बरोबर अर्जुन आणि चैतन्य ट्युनिंग पाहते, तिला तर धक्काच बसतो. वेळानंतर आता पंकज सांगू लागतो घरच्यांचा विरोध होता म्हणून पूजा आणि मी पळून जाऊन लग्न केलं. अर्जुन आता पूजा जवळ जातो आणि तिला जवळ घेत म्हणतो पूजा मी तुझं दुःख समजू शकतो ग, तुला तर आता आयुष्यभर या पंकजला झेलावं लागेल. त्यावेळी आता पूजा म्हणते थँक्यू सो मच अर्जुन, पण यामध्ये चांगली एकच गोष्ट आहे की डिवोर्स घ्यायचा ठरला पुढे वकिलांची काही कमी नाही. तेव्हा सर्वजण हसू लागतात. त्यानंतर त्यांच्यातीलच एक मित्र म्हणतो अर्जुनने सुद्धा पळून जाऊन लग्न केलं, त्याच्या घरातील कुणाला काही माहीत नव्हतं. अर्जुन सायली आता लाजू लागतात. त्यावेळी पंकज विचारतो काय तुमची लव्ह स्टोरी काय आहे. आता चैतन्य अर्जुनकडे पाहतच राहतो. आता अर्जुन काहीही बोलत नाही, मात्र तो म्हणतो आपण इथे रियुनियनसाठी आलो आहोत का लव्ह स्टोरी ऐकून घ्यायला, असं म्हणून तो विषयच टाळतो. त्यानंतर चैतन्य एक किस्सा आता कॉलेजमधील सांगतो आणि सर्वजण आता हसू लागतात. सर्वजण एकमेकांच्या हातावर आता टाळ्या देत असतात. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य देखील एकमेकांच्या हातावर टाळी द्यायला लागतात, पण अर्जुन आता पटकन हात मागे घेतो. साक्षी मात्र रागातच त्या दोघांकडे आता पाहू लागते. मनातल्या मनात सायली मात्र विचार करते या रियुनियनच्या निमित्ताने जर दोघांची पुन्हा मैत्री झाली तर किती छान होईल ना, असा ती विचार करत असते. मित्रांनो पुढील भागामध्ये हे मन भावरे असं सायली गाणं गाते आणि अर्जुनला साथ देत असते. दोघेही आता खूप रोमॅन्टिक झालेले असतात. तर सर्व फ्रेंड्स टाळ्या वाजवत असतात, दोघांना साथ देत असतात.
तर दुसरीकडे सायली ही घरी येते आणि अर्जुनला म्हणते, हे पहा ना, हा फोटो कुणाचा आहे, मागे पहा ना, हे एकमेकांना मिठी मारलेली कोण आहेत. अर्जुन म्हणतो तो कुणाल आहे असं म्हणून त्याला पुढे धक्का बसतो, कारण ती साक्षी असते, कुणालची गर्लफ्रेंड असते ती साक्षी असते हे अर्जुनला समजतं. त्याच्या डोळ्यातून चटकन पाणी येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.